झालेला आहे आणि त्यामध्ये इंद्र दळवी यांचा तो व्हिडिओ अंबादास दानवेंनी ट्विट केलेला आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे दिसत आणि तो व्हिडिओ कॉल केला होता. नेमकं काय वाटतं या संदर्भात, कोणाचे पैसे असावेत, काय आता पैसे कोणाचे काय हा त्यांचा पुढचा विषय आहे. पण कोणत्याही गोष्टीला मागच्या काळात अशाच पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता. म्हणजे पैसे सापडले, पैसे दिसले की कसले काय ह्या बाबतीमधले तर्कवितर्क काढले जातात. पण काही वेळानंतर लक्षात येईल की हे पैसे कसे होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण यांच्याकडे पुन्हा गट्टे असं देखील त्यांनी अंबादास यांनी ट्विटमध्ये. हे बघा, त्यांना अंबादास दानवेंना हे माहिती आहे की मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल किंवा विदर्भामध्ये जिथं जिथं अतिवृष्टी झाली, या सरकारने अतिवृष्टीला नॉर्म्सच्या बाहेर जाऊन 15,000 कोटी रुपयाचे पॅकेज या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही. या ठिकाणी CCIच्या मार्फत शेतकऱ्यांची कापसाची खरेदी या ठिकाणी सुरू झालेली आहे, सोयाबीनची खरेदी सुरू झालेली आहे, मक्याची खरेदी सुरू झालेली आहे. त्यामुळे या आरोपाला काही तथ्य नाही आहे. आता सध्या ते संभाजीनगरला असल्यामुळे साहजिक त्यांना या गोष्टी माहीत नसतील. सर कोणत्या अखंड महाराष्ट्रात शिवसेनेचा अजेंडा राहिला आहे, मात्र बावनकुळे यांनी वेगळा विदर्भ वक्तव्य केलं आहे की त्यावर आमचा वेगळा विदर्भ होईल, त्यावर आमचं काम सुरू आहे. हे बघा, आता मूळ भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अखंड महाराष्ट्राच्या पहिलेच वेगळा विदर्भाची मागणी पहिल्यापासून केलेली आहे. पण शिवसेनेला किंवा इतर पक्षांना या गोष्टीच्या बाबतीमध्ये बिलकुल विरोध आहे. आमचा अख्खा महाराष्ट्र हा एक असला पाहिजे, ही आमची पक्षाची भूमिका आहे. शिवसेनेच्या आमदारांना कुठेतरी टार्गेट केलं जातं का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेच्या आमदारांवरती कारवाई होताना पाहायला मिळालेली होती. हे बघा, निवडणुकीच्या बाबतीमध्ये निवडणूक हा विषय वेगळा वेगळा आहे. प्रत्येक पक्ष आपल्या बाजूने लढत असतो. कारवाई बघून टार्गेट केली गेली की काय केली गेली याच्यापेक्षा ज्या ज्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, काही गोष्टींवर कारवाई झाली असेल, पण त्याच्यामध्ये चौकशी आणि निष्पन्न होईल. आणि याला काय शिवसेनेचेच आमदार आणि अमुकच आमदार असं काही विषय नाही आहे. मला त्याच्यातलं माहीत नाही राजा.